नमस्कार सखींनो, राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा विषय आहे मोदक। तर मोदकासाठी सर्वप्रथम 2 वाट्या पीठ, त्याच्यानंतर 1 वाटी तेल गरम करून या पिठात टाकलं, थोडंसं मीठ आणि ते तेल आणि मीठ एकत्र करून अशा पद्धतीचं ते पीठ मिक्स करून भिजवणं चालू आहे। थोडं थोडं करून पाणी त्याच्यात मिक्स करून भिजवायचे, जास्त पातळही नाही करायचे। मोदक हे कोणत्याही प्रकारचे होऊ शकतात, उकडीचे मोदक, मैद्याचे मोदक, आणि त्याच्यात जे सारण लागते तुम्हाला जशा पद्धतीचं सारण आवडते त्या पद्धतीचं या मोदकमध्ये टाकायचे। या मोदकामध्ये लागणारे सारण अर्धा पाव खोबरं खिसून घेतलेलं आहे, त्याच्यात काजू, बदाम, विलायची याचा भुकटा टाकलेला आहे। याच्यामध्ये हे सारण आपण या मोदकामध्ये टाकणार आहोत। आता हे जो गूळ आहे अर्धा किलो तो खिसून घ्यायचा आणि आपण जे मोदकासाठी पीठ तयार केलं होतं ते 5 ते भिजवून घेतल्यानंतर 5 ते 10 मिनटं मुरू द्यायचं आहे। आता हे मिश्रण तयार करून घेतलं की या मोदकमध्ये भरायचे। असं चटपटीत असा मोदक तयार होतो। उकडीचेही मोदक तयार होतात, तळलेले मोदक तयार होतात। तर आपण याचा मोदक कसे करतात ते पाहू आपण। मोदकाचं पीठ मुरलेलं आहे, 5-10 मिनटं आपण ठेवलं होतं। आता हे मिश्रण मिक्स करणं चालू आहे। चांगल्या प्रकारे एकत्र केलं की चविष्ट लागते। गणपती बाप्पाला या प्रसादाचा प्रसाद आवडते, म्हणून अशा पद्धतीचा प्रसाद केला जातो। तळलेले मोदक अशी छोटीशी पापडी तयार करून घ्यायची आणि हे सारण या पापडीमध्ये भरायचं आहे। अशा पद्धतीचं हे सारण या पापडीमध्ये भरून मोदकाचा आकार याला द्यायचा आहे। खास असे मोदक, तळीव मोदक तयार होत आहेत। अशा पद्धतीचा मोदक तयार झालेला आहे। असेच आपण बाकीचे मोदक तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीचे मोदक तळून तयार आहेत निवेदासाठी। तळीव मोदक लाईक करा, शेअर करा। राधास खाद्य संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।